नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कालच्या प्रश्नाला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता कालच्या प्रश्नावर मी दुसरा प्रश्न सोडून गेलेली होती, त्याचंही तुम्हा सगळ्यांना उत्तर हवं होतं. म्हटलं चला तर मग उशीर कशाला करू ना, लगेच दुसऱ्या दिवशी उत्तराचा व्हिडिओ घेऊन यायचा म्हटलं. आता कालचा प्रश्न जो व्हिडिओच्या माध्यमातून मी पूर्ण केला होता तो म्हणजे होता की घरच्यांचा विरोध नव्हता का. आता घरच्यांचा विरोध ह्या प्रश्नाचं उत्तर देऊन झाल्यानंतर मी तुम्हाला त्याच व्हिडिओमध्ये दुसरा प्रश्न सांगितला होता, तो म्हणजे तू व्हिडिओ कसा काढतेस, तुझ्याकडे कुठले इन्स्ट्रुमेंट आहेत, तुला व्हिडिओ काढण्यासाठी कोणी मदत करते का, हे सगळे तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची होती. तर मंडळी, मी जेव्हा सुरुवात केलेली होती तेव्हा ना कुठली मदत होती ना कुठला इन्स्ट्रुमेंट होता तो फक्त आणि फक्त एक साधा कॅमेरा म्हणजे मोबाईलचा बरं का. तोही माझा एक सेकंड हँड मोबाईल आहे, त्याचा तुम्हाला दाखवू इच्छिते. ह्या मोबाईलवरून मी काढत होते व्हिडिओ. बाकी काहीच नव्हतं, न कुठलं इन्स्ट्रुमेंट होतं, ना कोणाची मदत होती, ना माझ्याकडे ट्रायपॉड वगैरे काहीच नव्हतं, ना माईक ना काही. एक साधा मोबाईल माझ्या हातामध्ये होता, बाकी काहीही नव्हतं. त्याच गोष्टीमध्ये मी खुश होती, व्हिडिओ काढत होती. कॅमेरा पकडता येत नव्हता, फक्त असं पकडायचं, हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल वगैरे हे सगळं काही मला बोलता येत नव्हतं. मग सुरुवात कशी करायची, तर सुरुवातीला असा कॅमेरा कुठेतरी लावायचा, जसं की एखादा डब्बा घेतला, त्या डब्याला ठेवायचं चिपकून, एखादा म्हणजे डब्याला जड वस्तू ठेवायची त्या डब्यावर, त्यानंतर त्याच्या बाजूला कॅमेरा ठेवायचा. मग कसं तरी हिंमत करायची, बोलता येत नव्हतं. मग म्हटलं ठीक आहे, आपल्याला समोर बोलता येत नाहीये, मग आपण पाठीमागे व्हॉइस ओव्हर करूयात. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. माझ्या यूट्यूबची जर्नी मी जेव्हा सुरू केली होती तेव्हा असं होतं की मी छोटे छोटे एडिट्स करायचे, छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवायचे. त्याला जास्त काही गरज नव्हती, की कारण तुम्ही फोटोचे एडिट्स करू शकता, नॉर्मल तुमच्याकडे छोटे मोठे व्हिडिओ असतील तर त्याचे एडिट्स करू शकता. पण प्रॉब्लेम असा झाला की एक लॉंग व्हिडिओ करण्यासाठी एक काय म्हणतात ना, डेली ब्लॉग जरी करायचं म्हटलं तरी त्याला प्रॉपर व्हिडिओ पाहिजे असतो, प्रॉपर सगळे शॉर्ट्स वगैरे त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यात व्यवस्थित बसले पाहिजे असे व्हिडिओज हवे असतात. पण तसे घेण्यासाठी इन्स्ट्रुमेंट लागतात, ह्या गोष्टी खऱ्या आहेत, किंवा कोणाचा तरी सपोर्ट लागतो, ही पण गोष्ट खरी आहे. आता मला ना कोणाचा सपोर्ट होता ना इन्स्ट्रुमेंट होते. राहिली गोष्ट इन्स्ट्रुमेंट घेईल पण पैसे कुठे आहेत. माझं यूट्यूब चॅनल सुरू झालं, त्यानंतर यूट्यूबची जर्नी खूप छान सुरू झालेली होती, छान सपोर्ट मिळत होता, यूट्यूब भरभराटीला जायला लागलं, त्यानंतर चॅनल मॉनिटाईज झालं, पैसे यायला लागले. मग म्हटलं चला आता आपण छोटीशी इन्व्हेस्टमेंट करू शकतो. मोबाईल तर मी घेऊ शकत नव्हते, कारण की तेवढं पण इन्कम नव्हतं की मी मोबाईल घेऊ शकेल. सो मी काय केलं, एक 100 आय थिंक 150 रुपयाला मला 120 का 125 का 130ला मला छोटा ट्रायपॉड मिळाला होता. तर मी तो छोटा ट्रायपॉड घेतला. त्या छोट्या ट्रायपॉडला माझी हाईट मॅचच होत नव्हती, मग तो ट्रायपॉड एखाद्या डब्यावर ठेवायचा, मग तो व्हिडिओ काढायचा. तशी जर्नी सुरू झाली. आणि आतापर्यंत म्हणण्यापेक्षा मला तो ट्रायपॉड भरपूर दिवस गेला. जो मागे आपण व्हिडिओ टाकला होता बघा, की ज्यामध्ये बॅग चोरीला गेली वगैरे, त्या बॅगमध्ये तो ट्रायपॉड सुद्धा चोरीला गेला. सगळे इन्स्ट्रुमेंट जे काही माईक वगैरे घेतलं होतं हळूहळू तेही चोरीला गेलं. त्यानंतर आताही माझ्याकडे काही नव्हतं, पण हळूहळू त्या गोष्टी परत यायला लागल्या. ते म्हणतात ना मंडळी, अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने में लग जाती है. माझंही तसंच झालं. व्हिडिओ काढायचा होता, सामान नव्हतं, काहीच नव्हतं, पण होता तो काय माहितीये का, स्वतःवर विश्वास. व्हिडिओ काढायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला कशाचीही गरज नाहीये, स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आणायची गरज आहे. इन्स्ट्रुमेंटचं काय हो, त्या गोष्टी तर होतच राहतील, पुढे तुम्ही घेतच राहाल. पहिले स्टार्टिंग स्वतःमध्ये कॉन्फिडन्स जागा करा, स्वतःमध्ये विश्वास निर्माण करा, की वस्तू असो नसो तुम्ही स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवून चांगलं बोलू शकता, तुम्ही चांगलं सांगू शकता, तुम्ही चांगले व्हिडिओ बनवू शकता. माझ्याकडे काहीही नव्हतं, मी फक्त साधा मोबाईल असा डब्याला वगैरे चिपकून ठेवून. आताही मला आठवतंय की 2-3 आठवड्यापूर्वी पण जेव्हा आपली बॅग वगैरे चोरीला गेली त्याच्यानंतर पण मी 15-20 दिवस तर व्हिडिओ बनवला नव्हता, कारण माझ्याकडे काही इन्स्ट्रुमेंट नाहीये किंवा माझ्यामध्ये तेवढं हेच नव्हतं राहिलेलं. मी असं स्वतःच्या मनामध्ये घेतलं की माझ्याकडे काहीच नाहीये, मी कसं बनवणार, कसे व्हिडिओ होणार वगैरे. पण नंतर आठवलं की अरे, जेव्हा आपण जुने व्हिडिओ बनवत होतो तेव्हा तर आपल्याकडे कुठले इन्स्ट्रुमेंटच नव्हते, मग कशी बनवत होतीस व्हिडिओ. तेव्हा तर तुझ्याकडे काहीच नव्हतं तरीही तू व्हिडिओ बनवत होती, पण ते टॅलेंट तुझ्यामध्ये अजूनही आहे. असं नाहीये बॅग चोरीला गेली की तुझी बुद्धी पण चोरीला गेली. मग म्हटलं हा, माझी बुद्धी थोडी ना चोरीला गेली, जी आयडिया मी पहिले यूज करत होते तीच आयडिया यूज करायची आहे. मग म्हटलं ठीक आहे, पुन्हा तसंच सुरुवात केली. पुन्हा डब्यावर मोबाईल, पुन्हा इकडे मोबाईल पडतोय, तिकडे मोबाईल पडतोय, कॅमेरा व्यवस्थित सेट होत नाहीये, सपोर्ट कुणाचाही नाही. पण केलं, हळूहळू त्या गोष्टी केल्या. त्यानंतर परत आपल्याकडे आला तो
स्टँड, त्याच्यानंतर स्टँड आल्यानंतर तर आपले व्हिडिओ तुम्ही आता पाहताच आहात. तुम्हाला खरं सांगते, कुठलीही इन्व्हेस्टमेंट न करता तुम्ही छान व्हिडिओ बनवू शकता, छान एडिट करू शकता. व्हिडिओ एडिट्स करताना थोडीफार मेहनत घ्यावी लागते, कारण की हा व्हिडिओची लेंथ होऊन जाते एवढी. आपण बोलतो 20 मिनिटं, पण त्याच्यातले राहतात फक्त 10 मिनिटाचा व्हिडिओ आपल्या कामाचा, कारण त्याच्यामध्ये कट 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 किती सारे कट्स लागतात हे आपल्यालाच माहित आहे. जे व्हिडिओ बनवतात त्यांना त्यातली मेहनत माहिती आहे, जे बनवत नाही त्यांना असं वाटतं काय कॅमेऱ्यासमोर आले, 2 शब्द बोलले असे असे करत आणि झाला व्हिडिओ. तसं नसतं, खूप मेहनत लागते. मुळात म्हणजे तुमचे सगळे कामं आटपून त्यानंतर तुमच्या सगळ्या गोष्टी हँडल करून व्हिडिओ बनवायचा असतो. त्यामुळे क्रिएटर्सला कमी लेखू नका. तर मंडळी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तर मी दिलेलं आहे की कुठलंच इन्स्ट्रुमेंट नाही, कुणाचाही सपोर्ट नाही किंवा माझ्या मागे म्हणजे समोर कोणी कॅमेरा घेऊन बसलेलं नाहीये. समोर एक स्टँड आहे, त्याच्यावर एक मोबाईल ठेवलेला आहे आणि पाठीमागे जी रिंग लाईट आता सध्या अवेलेबल झालेली आहे, एवढंच आहे, जास्त काहीही नाहीये. म्हणून सांगते, सुरुवात तर करा. भीताय कशासाठी? सुरुवात झाली की तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येणार, बोलता येईल तुम्हाला. मलाही सुरुवातीला कॅमेऱ्याची भीती वाटत होती, काय बोलावं, कसं बोलावं. आणि हा, मुळात म्हणजे मी बोलायला लागले की काहीही बोलत सुटायचे, पण आता मुद्द्याला धरूनच बोलते. अजून एक प्रश्न मी इथे सोडून चालली आहे, ज्याचं उत्तर मी उद्याच्या व्हिडिओत तुम्हाला देणारच आहे. आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मी आता ह्या सिरीज मध्ये घेऊन येणार आहे, कारण की युट्यूबवर आल्यानंतर बरेचसे प्रश्न असतात जे सुटत नाहीत, पण तरीही मी प्रयत्न करते सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा. आता उद्यासाठी कुठला प्रश्न असायला हवा हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, पण मी तरीही तुम्हाला एक प्रश्न सांगून जाते. तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स नवीन असताना खूप कमी असतो, तर तुम्ही स्वतःमध्ये तो कॉन्फिडन्स कसा बिल्डअप करू शकता आणि मी स्वतःमध्ये काय काय बदल केले होते जेणेकरून माझी कॅमेरा समोर येण्याची भीती गायब झाली, हा आहे तुमचा उद्याचा प्रश्न आणि ज्याचे उत्तर मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करते. तर आजच्या व्हिडिओला, कालच्या व्हिडिओला जसं तुम्ही प्रेम दिला आहे, तसंच इथून येणाऱ्या पुढच्या सगळ्या व्हिडिओंना तुमचं प्रेम मिळेल अशी आशा आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.